नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये नेहमीप्रमाणे या ठिकाणी राघू येवले हे त्यांच्या म्हशी चारण्यासाठी घेऊन येत असताना अचानक उच्च दाबाची विद्युत वाहिनी या ठिकाणी तुटली आणि ती म्हशीच्या अंगावर पडल्यामुळे शॉक लागून म्हशीचा जागीच मृत्यू झालेला आहे. आणि या परिसरामध्ये ही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे म्हशीचे मालक आहेत, नुकतीच कर्ज काढून ही म्हैस घेतली होती दुग्ध व्यवसायासाठी आणि म्हशीचा मृत्यू झाल्यामुळे या दुग्ध व्यावसायिकावर आर्थिक संकट आलेलं आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? राघव नारायण येवले. आम्ही दूध व्यवसाय करत असताना कर्ज काढून म्हैस घेतली, पण ती म्हैस अचानक वरून वायर पडल्यामुळे म्हैस जागेवर हे झाली. आता आम्ही ग्रह घालत होतो, आमचं पोटपाणीच्या वरती आम्ही शेती करणारे माणसं, आता आम्ही काय जागायचं. त्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे. आता आमचा धंदा सगळा बार एक मशीन मेली म्हणलं, दुसऱ्या मशीनमध्ये काय होणार, कसं पोट भरणार. आता आमचं जीवन मोठं जगणं मी अवघड झाले. तर तुम्ही आम्हाला काहीतरी सहकार्य करा. आमची पिकं गेली, पाण्याने सगळे नुकसानी झाल्या, काय करणार, कर्ज काढलं फेडायचं कसं काय आम्ही. तुम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी म्हशी चारायला आणताय आणि आज कशी घटना घडली, काय घडलं नेमकी? तार तुटून म्हशीवर आम्ही पडल्यानंतर काय? नेहमीप्रमाणे म्हशी चारा येते येतो, उन्हाळे पावसाळी, आणि तार म्हशी चाललेला असताना तार वरून पडली तर बाकीच्या म्हशी बऱ्या वाजल्या पाठीमागं पडल्या, तर त्या म्हशीला पण झटका बसला असता. ही म्हैस जागेवर पडली. आज जवळजवळ 10 लिटर म्हैस दूध देणारी, त्यामुळे आता आमची नुकसान झाली मोठी. आता आम्ही कशाने जीवन जगायचं. या ठिकाणी त्यांचेच कुटुंबातील व्यक्ती आहेत. काय सांगाल? तुमच्याही 2 म्हशीचा मृत्यू झाला होता, काय तुम्हाला नुकसान भरपाई भेटली आणि काय झालं आजच्या घटनेबद्दल काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं नाव एकनाथ दत्तू येवले. सर्वप्रथम ह्या झालेल्या गोष्टीचा मी पूर्णपणे MSCBचा निषेध व्यक्त करतो की ह्या गोष्टी माझ्या गेल्या 2023ला एक झालेली आहे आणि 2025ला एक झालेली आहे. पण ह्या गोष्टी अशा वारंवार जर होत असेल तर नक्की MSCBने ह्याच्याकडे लक्ष करते का दुर्लक्ष करते, हे MSCBनेच उत्तर देणे. आणि आज हा एक माझे चुलते आहेत. आज हे नेहमीप्रमाणे म्हशी चारत असताना देखील त्यातली एक म्हैस दुर्दैव म्हणून तिला करंट लागल्या गेला आणि बाकीच्या म्हशी त्या म्हशीला आवाज आल्यामुळं त्या लांब पळवल्या गेल्या. आणि एकतर ते वृद्ध आहेत, त्यांना थोडाफार BP शुगरचा काहीतरी अजून त्रास आहे, त्यातून ते जीवाच्या ह्यानी ते पण त्याला असं घाबरले. उद्या त्यांचाही जीविताचा काहीतरी प्रश्न होता. मग अशा जर गोष्टी जर होत असेल तर नक्की सर्वसामान्य माणसांनी काय करायचं. आज एकतर निसर्ग शेतकऱ्याला पूर्णपणे साथ देतच नाहीयेत. पण माझे एकच मावळचे कार्य सम्राट आमदार जनसेवक माननीय नामदार सुनील अण्णा शेळके या झालेल्या त्या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईला काहीतरी एक सरकार काय म्हणतं बा, जनतेसाठी आम्ही मायबाप आहे, पण तसा मायबाप म्हणून ह्या झालेल्या माझ्या चुलत्याला आमदार मावळचे आमदार जनसेवक नामदार सुनील अण्णा शेळके यांना काहीतरी एक मदतीचा हात द्यावा, हीच माझी आमदार साहेबांकडे विनंती, नम्र विनंती आहे. MSCBच्या वतीनं म्हणजे मावळ तालुक्यामध्ये 50 वर्षापूर्वीचे काही खांब आहेत, ते बरेचसे खांब जमिनीपासून गंजलेले आहेत, मोडकळीस आलेले आहेत. जेव्हा मावळ तालुक्यामध्ये प्रथम पावसाला सुरुवात होती तेव्हा विजेचा लपंडाव हा सुरू होत असतो आणि त्यातच या ठिकाणी अनेक जीवितहानी झालेली आहेत की केव्हाही तार तुटून खाली पडते किंवा जरा थोडंसं वादळ आलं तरी लाईटीचा विजेचा लपंडाव सुरू होतो. आता या ठिकाणी तारा जोडलेल्या आहेत. अशा अनेक ठिकाणी जोडाजोड केल्यामुळं जर अचानक लोड आला तर त्या तारा तुटून पडतात. या ठिकाणी हे जे म्हैस चारणारे जे राघू येवले आहेत यांचा जीव वाचला आणि इतर म्हशींचा जीव वाचला प्रसंगावधानाने, नाहीतर या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. MSCBच्या वतीनं देखभाल दुरुस्ती पथक नेमलं पाहिजे. मावळ तालुक्यामधल्या सर्व ज्या काही खांब आहेत, विद्युत वाहिन्या आहेत, याची देखभाल केली पाहिजे, दुरुस्त्या त्वरित केल्या पाहिजे. पण MSCB गुरुवारी लॉकडाऊन घेतात, त्यांचं ते सर्व कामं करण्यासाठी लाईटी घालवतात, पण वारंवार अशा घटना होतात. तर या शेतकऱ्याला त्वरित ज्या म्हशीचे मृत्यू झालेले आहे त्याची नुकसान भरपाई भेटावी. तुमच्या 2 म्हशी मेल्या होत्या, त्यापैकी किती म्हशीचे पैसे MSCBने दिले? 2023ला जी नुकसान भरपाई झाली ती काय जे झालेल्या मला समाधानकारक नुकसान भरपाई मिळालेली तुम्हाला पैसे ते 30,000 रुपये आले होते. पण त्याच्यानंतर परत 2025ला एक गेलेली आहेत. आता ती ज्या वेळेस नुकसान भरपाई येईल त्यावेळेस बाबा म्हणता येईल की मला नुकसान भरपाई काहीतरी मिळाली.
पण ही आत्ताची म्हैस तुमची किती रुपयाची होती काय सांगा? आमची म्हशी आता होती 1,10,000ची. 1,10,000ला कर्ज काढून आम्ही घेतले होते. आता तिचं कर्ज कसं फेडायचं? तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडनं या ठिकाणी या म्हशीचं शवविच्छेदन केलं जाईल, अहवाल दिला जाईल आणि लवकरात लवकर पैसे दिले तर हा दुग्ध व्यावसायिक पुन्हा दुसरी म्हैस घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू ठेवू शकतो. पण विद्युत विभागाचा हा जो गलतान कारभार आहे या कारभाराला कुठंतरी चाप बसला पाहिजे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी विद्युत विभागाला सूचना दिल्या पाहिजे. तर बघूयात, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, दुग्ध व्यवसाय त्यांचा आता दूध काय द्यायचं ह्याचाही प्रश्न पडलेला आहे. अशी परिस्थिती आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.